गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जंगलामध्ये नैसर्गिकरित्या उगवणारा पाचून कांदा त्याची फुलं आपण बघणार आहोत। यालाच दुसरं नाव आहे शिळंदीचं फूल किंवा शिळंदीचा कंद। अतिशय सुंदर असा हा नजारा आपल्याला दिसत असेल। पहिल्या पावसानंतर आपल्याला हे बघायला मिळतं। इकडे जर आपण बघितलं तर इकडे सगळीकडे आपल्याला सफेद रंगाचे आणि थोडेसे पिंक रंगाचे जे फुलं दिसतात, गुलाबी, ही सगळी पाचून कांद्याची फुलं आहेत। हे जर बघितलं आपण तर ही पाऊस पडल्यानंतर जो अवकाळी पाऊस पडतो त्यावेळेस ही फुलं येतात। इकडे जर बघितलं तर सगळीकडे आपल्याला अतिशय सुंदर असं चित्र हे दिसत असेल। हे सगळे पाचून कांदे आहेत, इकडं पण आहेत। याच्या जवळ दाखवले एकदम ते दिसते। जंगलामध्ये ही फुलं पाहत असताना मन अगदी बहरून जातं। खाली खोल दरी आहे आणि या दरीच्या उतारावरतीच असणारी ही सुंदर अशी फुलं, आणि ज्या वेळेस आपण हा सुंदर असा देखावा पाहतो तेव्हा मन अगदी प्रसन्न होतं। हे जे फुलं आहेत आपल्याला सगळीकडे फुलं दिसत असतील, सगळीकडे फुलं आहेत। जर तिकडे बघितलं तर आपल्याला फुलं दिसतील। आणि ही फुलं जी आहेत खाली आपल्याला कांद्याचा आकार दिसतोय, याला जंगली कांदा किंवा शिवरीचे फुलं, यालाच दुसरं नाव आहे स्थानिक भाषेमध्ये शिळंद असं म्हटलं जातं। ही शिळंदीची सगळी आपल्याला फुलं दिसत असतील। आणि ज्या वेळेस मी एक झाड जे आहे त्याचा कंद तुम्हाला दिसत असेल तो बघितला तर अगदी कांद्यासारखा आहे। ठीक आहे, तर ही सगळी शिळंदीची फुलं आहेत। हा आकार जर आपण बघितलं तर अगदी कांद्यासारखा दिसतो आपल्याला, म्हणून त्याला जंगली कांदा असंही म्हटलं जातं। भरपूर झाडं आहेत, अजून एक दाखवतो थोडंसं, एक मिनिट। इथं एक आहे, हे जे शिळंदीच्या फुलाचं झाड आहे हे अगदी कांदा ज्या पद्धतीने असावा तसाच आहे। आपल्याला कांद्याचा आकार दिसत असेल पूर्ण। साधारणतः मे महिन्याच्या एंडिंगला ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्या पहिल्या पावसानंतर जंगलामध्ये अशा पद्धतीने शिळंदीची फुलं आपल्याला बघायला मिळतात।